हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण BMC मध्ये क्लर्क पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर त्यामध्ये गणितामधील शेकडेवारीवर PIQ पाहणार आहोत आणि TCSने वेगवेगळ्या परीक्षांना विचारलेले हे सर्व प्रश्न आहेत. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला BMC ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि BMC ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी या सर्व विषयांची माहिती व्यवस्थित दिलेली आहे. चालू घडामोडी सोडून उर्वरित सर्व सिलेबस या ई बुक मधून तुमचा कव्हर होणार आहे. चला तर मग आता पहिला प्रश्न पाहूया. तर पहिला प्रश्न आहे, एका शहरामध्ये प्रत्येक वर्षी वर्षाच्या सुरुवातीला असणाऱ्या लोकांच्या संख्येत 3% वाढ होते. जर त्या शहराची सध्याची लोकसंख्या 30 लाख आहे तर 3 वर्षानंतर त्या शहराची लोकसंख्या किती असेल? आता हे प्रश्न तुम्ही चक्रवाढ व्याज काढण्याचा जो फॉर्म्युला आहे त्याच्या साहाय्याने पण सोडवू शकता. पण त्याहीपेक्षा सोपी पद्धत तुम्हाला सांगतो पहा. सरळ सरळ या 30 लाखचे 3% काढणं सोपं आहे. मग ते जर आपण काढले तर काय होणार आहे? तर 30 लाख आपल्याला दिलेत. हे 3%. 3% म्हणजे 3/100. हे 2 शून्य टकले, हे 2 शून्य टकले. राहिलं काय? 3 क्रिक 9 आणि 9 वर 4 शून्य दिले तर ते 90,000 होणार आहेत. मग हे 90,000 3 लाख मध्ये जर आपण मिसळले तर काय होणार आहे? ते 3,90,000 होणार आहे. म्हणजे हे जे 3,90,000 आहेत याचे परत आपल्याला 3% काढावे लागतील. मग 3,90,000चे 3% काढले तर परत हे 2 शून्य टकले, हे 2 शून्य टकले. शेवटचे 2 शून्य आहे तसे लिहा. त्याच्यानंतर 3 9 27 ला 7 हातचे आले 2. 3 शून्य शून्य आणि हातचे आलेले 2 आहे तसे 3 क्रिक 9. हे 92,700 आलं. ते 30,90,000 मध्ये मिळवा. मग याची बेरीज येणार आहे 0 0 7 2 99 1808 हातचा आला 1. इथं 0 अधिक 1 येणार आहे आणि हे 3 म्हणजे 31,82,700 आलं. याचे परत 3% काढायचे आहेत आपल्याला, म्हणजे तिसऱ्या वर्षाची मिळतील आपल्याला. हे 2 शून्य टकले, हे 2 शून्य टकले. 3 7 21 ला 1 हातचे आले 2. 3 दोन्ही 6 आणि हातचे आलेले 2 8. 3 8 24 ला 4 हातचे आले 2. 3 1 3 आणि 2 5. 3 क्रिक 9. ते आले 95,481. मग ते आपल्याला याच्यामध्ये मिळवावं लागतील. मग याची जर आपण बेरीज केली तर ती किती येणार आहे? 1 ला 1 8. 7 आणि 4 1800 1 हातचा आला 1. 5 आणि 2 7 आणि 1 8. 9 आणि 8 1707 हातचा आला 1. 1 आणि 1 2 आणि हे 3 म्हणजे 32,78,181. किती नंबरचा ऑप्शन आहे? 32,78,181 म्हणजे सी हे त्याचं उत्तर आहे. 32,78,181. चला आपण आता दुसरा प्रश्न पाहूयात. तर दुसरा प्रश्न आहे पहा. एका परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी प्राप्त गुणांची शेकडेवारी 42% असायला हवी. जर महत्तम गुण 450 आहेत तर परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती गुण मिळणे आवश्यक आहे? आता या ठिकाणी पहा, आपल्याला सरळ सरळ उत्तीर्ण होण्यासाठी 42% गुण पाहिजेत आणि एकूण गुण किती आहेत? 450. मग आपल्याला 450 चे 42% काढायचे आहेत. 450 गुणिले 42% म्हणजेच 42/100. हा शून्य कटला. जर आपण 5 ने भाग दिला तर 5 दोन्ही 10. 5 9 45. इथं 2 ने बे दोन्ही 4, बे एक बे आणि 21 गुणिले 9 केलं तर या ठिकाणी पहा 9 गुणिले 21. तर याचा गुणाकार किती येणार आहे? 189. तर हे त्याचं उत्तर आहे 189. सोपं होतं की नाही? चला आणि हे सर्व TCS ने विचारलेले प्रश्न आहेत बरं का. BMC क्लर्कला असेच प्रश्न तुम्हाला विचारले जातील. कारण BMC ची परीक्षा सुद्धा TCSच घेणार आहे आणि एकदम शॉर्टकट पद्धतीनं, सोप्या पद्धतीनं तुम्हाला ही सर्व गणितं मी सोडून देत आहे. तर एका परीक्षेमध्ये चित्राला 58.5 गुण मिळाले, जे 78% प्राप्त गुणाएवढे होते. तर ती परीक्षा किती गुणांची होती? समजा ती परीक्षा X गुणांची होती. मग त्या X चे 78% म्हणजेच 78/100 हे किती आहेत? 58.5 आहेत. मग आता हे 100 भागिले पुढे जाऊन गुणिले होतील. 78 गुणिले आहेत. पुढे जाऊन भागिले होतील. मग X बरोबर
58.5 गुणिले 100 भागिले 78. आता इथं पहा, हा दशांश चिन्ह जर आपण काढला तर इथं शून्य वाढवावं लागेल. मग ते झालं 585. लक्षात येतंय? मग 585 गुणिले 100 भागिले 780. आता तुम्हाला हे दशांश अपूर्णांकाचा भागाकार येत नसेल तर आपल्या विठ्ठल जोशी या युट्यूब चॅनलवरच दशांश अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार याचे व्हिडिओ आहेत आणि ते कुठं पाहायला मिळतील? तर गणिताची प्लेलिस्ट आहे पहा, अंकगणिताची प्लेलिस्ट आहे आपल्या विठ्ठल जोशी युट्यूब चॅनलवर. त्या प्लेलिस्टमध्ये हे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. मग आता इथं शून्य आणि हा शून्य कटला. 13 सठ 78. या ठिकाणी पहा 13 पाची 65. 13 पाची 65. मग आता सॉरी 13 चोट 52. 65चा नाही, 13 चोट 52. 58 मधून 52 गेले, राहिले 6. 65 झाले. 13 पाची 65. मग इथं काय होईल? बेत्रिक 6, बेपंचे 10, 15 त्रिक 45 पहा आणि 15 गुणिले 5 जर आपण केलं तर 15 पाची 75. म्हणजेच ती परीक्षा किती गुणांची होती? तर 75 गुणांची होती. चला आता पुढचा प्रश्न आहे. एका वर्गामध्ये एके दिवशी 5% विद्यार्थी गैरहजर होते. जर उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या 38 आहे तर वर्गामध्ये एकूण विद्यार्थी संख्या किती? आता हा जो प्रश्न आहे ना, फसवा प्रश्न आहे पहा, की एका वर्गामध्ये 5% विद्यार्थी गैरहजर होते म्हणजे अनुपस्थित होते. मग 5% विद्यार्थी गैरहजर होते तर हजर किंवा उपस्थित विद्यार्थी किती असतील? तर 100 मधून 5 वजा केले तर काय आलं? 95%. आणि मग ते 95% म्हणजे किती आहेत? 38. मग कोणत्या संख्येचे 95% म्हणजे 38 हेच आपल्याला काढायचंय. मग ती संख्या x माना. त्या x चे 95% म्हणजेच 95/100. ते किती आहेत? 38 आहेत. मग x बरोबर 38 गुणिले 100 भागिले 95. आता इथे 19 ने भाग जाईल पहा. 19 पाचा 95, 19 दोन्ही 38. 5 ने इथं 20 पाचा 100 आणि 2 गुणिले 20 केलं तर ते किती येणार आहे? 20 दोन्ही 40. म्हणजेच त्या वर्गामध्ये विद्यार्थी संख्या किती होती? 40 होती. हे त्याचं उत्तर आहे 40. आता पुढचा प्रश्न आहे. एका परीक्षेमध्ये प्रॉन्जय ने 272 गुण मिळवले, जे 64% गुण मिळवण्या एवढे होत आहेत. तर ती परीक्षा किती गुणांची होती? आता सरळ सरळ आहे. कोणत्या संख्येचे 64% म्हणजे 272? मग x गुणिले 64% म्हणजे 64/100 बरोबर 272. काय होईल ते आता पुढे? x बरोबर 272 गुणिले 100 भागिले 64. मग आता 8 8 64, 8 त्रिक 24, 27 मधून 24 गेले, राहिले 3, 32 झाले. 8 चोट 32. आता 4 दोन्ही 8 आणि इथं 25 चोट 100. 2 ने 34 ला 17 दोन्ही 34 म्हणतो पहा, 17चा भाग जाईल. मग 17 गुणिले 25 जर आपण केलं तर 17 पाचा 85 ला 5, हातचे आले 8. 17 दोन्ही 34 आणि 8 42. 425 हे त्याचं उत्तर येणार आहे. किती नंबरचा ऑप्शन आहे? ए त्याचं उत्तर आहे 425. आणि तुम्हाला माझ्याकडून गणित शिकायचं असेल तर आपल्या विठ्ठल जोशी ऍप डाउनलोड करा. प्ले स्टोर वरून विठ्ठल जोशी ऍप डाउनलोड करा. त्या ठिकाणी अंकगणिताचा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स उपलब्ध आहे. तसंच जर तुम्हाला बीएमसी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये म्हणजे बीएमसी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोर वरून विठ्ठल जोशी ऍप डाउनलोड करा आणि बीएमसी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. त्यामध्ये इंग्लिश ग्रामर, मराठी व्याकरण, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी या 4 विषयांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत. आता आपण जे शेकडवर हे पाहिलं की नाही, ते सर्व टाईप या अंकगणित या व्हिडिओमध्ये मी दिलेले आहेत. आणि फी फक्त 500 रुपये, पण त्यामध्ये तुम्हाला 200 रुपयाचं बीएमसी ई बुक मोफत मिळत आहे. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये 300 रुपयातच तुम्हाला हा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स मिळत आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.